धाराशिवमध्ये बंजारा समाजाचा महामोर्चा काढण्यात आलाय। एसटीतून आरक्षणाच्या मागणीकरता हा एल्गार पुकारण्यात आलाय। जिल्हाधिकारी कार्यालयावर हा धडक महामोर्चा काढण्यात आलाय। पारंपरिक वेशभूषेत गोर बंजारा समाजाचे हे आंदोलन सुरू आहे। राजमाता जिजाऊ चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली। बंजारा समाजातील या महिलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। एसटी प्रवर्गात समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी धाराशिव मध्ये बंजारा समाजाचा मोर्चा तुम्ही थोडाच निघणार आहे। तुम्ही पाहू शकता का बंजारा समाजाच्या महिला पारंपरिक वेशात आता या मोर्चामध्ये सामील झालेल्या आहेत आणि एसटी प्रवर्गात आमचा समावेश करून आम्हाला आरक्षण द्यावं अशी मागणी होत आहे। आता मोर्चा काढताय, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एसटी आरक्षण आम्हाला पाहिजे। आमचा समाज म्हणजे हैदराबाद गॅरेज मध्ये आरक्षण आहे आदिवासी विभागामध्ये, पण आम्हाला तो लागू नाही महाराष्ट्रामध्ये। तो सगळीकडे आहे, कर्नाटक, हैदराबाद। आमची राहणीमान, बोली भाषा सगळी एक आहे, मग तो आम्हाला का नाही? आम्हाला तो पाहिजे, कारण की आम्हाला एसटी मध्ये आरक्षण मिळावं। आम्ही आदिवासी लोकांसारखं म्हणजे राहणीमान आहे आमचं, त्यांच्यासारखेच आमचे रीतिरिवाज पण आहेत, त्यांच्यामुळे आम्ही आमच्या वेशभूषामध्येच आलो आहोत। आम्हाला गोर गरीब बंजारी लोक आम्हाला आरक्षण पाहिजे। आमचे गोर गरीब कष्ट करून कमवले साहेब, आम्हाला आरक्षण पाहिजे। मुलाबाळांची काय अवस्था आहे तुमच्या? मुलाबाळांची, आमची लेकरांची, आमची पिढीला व्यवस्था व्हावी। आमची तर गेली तर गेली, आमची पिढी तर व्यवस्थित राहायचं। आम्हाला आरक्षण नाही, का नाही? आम्ही कष्ट करून किती खायचं? आमच्या लेकरा बाळा गुण करत फिरू लागते। कसं करायचं? फिरू लागते, काम करून खाऊ लागते। आम्हाला आरक्षण पाहिजे। महिला ज्या आता मोर्चामध्ये सामील झालेल्या आहेत आणि एसटी प्रवर्गातून आता आम्हाला आरक्षण देऊन सरकारनं आमचा न्याय द्यावा अशी मागणी आता बंजारा समाजाकडून होत आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।